समर्थ आज मला बघून चक्कर रडला, पण असं का म्हणते चला तुम्हाला पुढे सांगते. आता इथं ना गुढी कुठं उभा करायची असं आमचं चालू होतं, पण दरवर्षी आम्ही टेरेसवरही करतो. पण ह्या वर्षी गेट वगैरे बसवलं होतं दारामध्ये, त्यामुळे म्हटलं की आपण खालीच करूया. आता सकाळी ना जेवणासाठी भरपूर असा वेळ होता, त्यामुळे मस्त अशी पपई खाऊन घेतली. आता ते सगळं झाल्यानंतर ना छान आंघोळ वगैरे करून छान अशी तयार झाले. आणि आज ना खूप दिवसाच्या नंतर साडी वगैरे घातली होती. छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं तांदूळवरती, त्याला हळद कुंकू लावलं. आणि मी ना समोरच्या बाप्पाला म्हणत होती की आज मी बसवते गुढी, कारण दरवर्षी तेच बसवतात. मग छान अशी गुढी उभा केली दारामध्ये. आणि हो, तुम्हाला ना माझ्याकडून गुढी पाडवायच्या व नववर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तुम्ही पण मला असंच प्रेम देत जा. आणि त्यानंतर छान अशी दारामध्ये बसवलं आणि इकडून ना एकदम ब्लॅक दिसत होतं. आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेतल्या. तर तुम्ही म्हणसाल असं उरपाटी का, तर खूप असं समर्थ रडत होता, त्याला जात येईल छोटे छोटे, त्यामुळे त्याची चिडचिड चालू होती. छान अशी दारामध्ये रांगोळी काढली. सो मला रांगोळी काही जमत नाही, पण समजून घ्या, जशी आली तशी मी काढली. आता रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर ना सहज मी बाहेरून वरती बघितलं तर इतकं भारी व्ह्यू येत होता ना, त्यामुळे म्हटलं की हे पण तुमच्यासोबत शेअर करावं. आता इतकं छान नटून काय फायदा. आता हे गेले होते बाहेर आणि मग लगेच ना मी आत आले. आणि आत आल्यानंतर हा मुलगा मला बघून रडायला. त्याला किती मी बोलायले, मी साडी घातली होती म्हणून ना तो इथे का रडत होता. आणि जसं बाहेर आला ना खूप छान बसत होता. त्याचं काय करायचं मला तर काही समजलं नाही. पटकन साडी वगैरे काढली, देवाला नैवेद्य ठेवायला आले. आता मारुतीचं जेवढं स्वच्छता करेल तेवढे सगळं हे घाण करणार म्हणजे करणार, पण ते असो. त्यानंतर समोरच्या पप्पाला वगैरे जेवू घातलं आणि लगेच इथं संपवतो. बाय बाय.